घारगावच्या विकासाला नवे पंख. डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या हस्ते यशो मंदिरच्या शाखेचा शुभारंभ. घारगावमध्ये यशो मंदिर सहकारी पतसंस्थेच्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न. घारगावमध्ये यशो मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या नूतन शाखा कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी उत्साहात संपन्न झाले. भंडारी हॉस्पिटलच्या वर पहिला मजला येथे सुरू झालेल्या या शाखेमुळे घारगाव व परिसरातील नागरिकांना बचत खाते, मुबत ठेव व विविध कर्ज सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. उद्घाटन समारंभ डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अमोलजी खताळ, रवींद्रजी इथापे, गणपतराव महाले यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी जनार्दन शेठ आहेर विराजमान होते. संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरोटे, उपाध्यक्ष अमोल उगले, संचालक मंडळ व सरव्यवस्थापक भाऊसाहेब गवांदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ग्रामीण व व्यापारी वर्गासाठी ही शाखा लाभदायी ठरणार असून सहकार क्षेत्रात नवे पर्व सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. इतिहास सांगणं मला जरा खरं तर यशो मंदिर पतसंस्था, यशो मंदिर पतपीठ हे सुद्धा संगमनेर या कार्यक्रमासाठी आले, त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी यशो मंदिर सहकारी ते सामाजिक कार्यकर्ते, आमचे मित्र सन्माननीय सुहासजी वाळूज, तसेच गोटा सन्माननीय पांडुसाहेब शेळके, आपणही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात. आपणास विनंती असेल आपण समोर येऊन असं नसतं व्हायचं आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्य स्थापना पूर्ण केली मनोकामना. 18 पगड जातीचे केले राजकारण, आदिलशाचे राज्य केले नामोहरण. शिवरायांना करूया बलवानाचा मुजरा. घरघरा फिरवितो पट्टा, घरघरा फिरवितो पट्टा. जावतो राम रट्टा, खेळतो दांडपट्टा. भल्या भल्यांची करुणी थट्टा, असा मराठ्यांचा पट्टा. राजी शिवाजी राजा, राजी छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद बाबा. अगदी 65-70च्या वयामध्ये आपण तरुणाला लाजवेल असा उत्साह या ठिकाणी आपण दाखवला. यशो मंदिरच्या परिवाराची ही मायेची शाल डॉक्टर साहेबांना आम्ही अर्पण करतोय. संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष आणि बाजूला संस्थापक संस्थेचे MS दादा गायकर आणि खरं तर मोबाईल ॲपचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना खरं तर मोबाईल ॲपची गरज काय. खरं तर 21व्या शतकामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपण घरबसल्या व्यवहार करण्यासाठी खरं तर या ॲपची गरज आहे. आपण ठेवलेले TV याच्यावरती किती स्नेहाची बंध यशो मंदिर परिवाराचे, वाकळे परिवाराचे कायम राहतील अशी आमची अपेक्षा आहे. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आहेर पेट्रोलियमचे सर्व प्रसिद्ध फुलांचे व्यापारी सन्माननीय दिलीप सरचे स्वागत करतो. यानंतर पुढचा सत्कार माननीय डॉक्टर भारत इथापे साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. किशोर शेठ डोके साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. यानंतर पुढचा सत्कार यशो मंदिरची मायेची शान बाळासाहेब, आपला जो संत सावता माळी पतसंस्थेचा परिवार आहे तो परिवार आणि यशो मंदिर परिवार आपण आजपासून हे आणि वसुलीच्या बाबतीत मात्र हायवे न करणारा असं व्यक्तिमत्व अशोकराव वाळूंज होते, त्याचाही सत्कार या ठिकाणी संपन्न झाला. यानंतर आम्हाला अभिमान वाटतो की अध्यक्ष उपाध्यक्षांच्या हस्ते सत्कार होत आहे. त्यानंतर माननीय
वर्ष स्वागत करतो. आमचे इथे भूषणराव शिंगोटे आपण सुद्धा सत्काराचा स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती करतो. म्हणजे जसजसे पाहू येतील तसे सत्कार आपण घेणारच आहोत. यानंतर काही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाला अध्यक्ष असतो. ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मला म्हणावंसं वाटतं, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं गोड असतात. गणेश भाऊ, शब्दांनाही कोडं पडावी अशी काही माणसं गोड असतात. आपलं परमभाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. असाच आपला माणूस या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय MS दादा गायकर संस्थेचे संस्थापक यांचा सत्कार समारंभ असेल, भोसरी शाखेचं उद्घाटन असेल, या सर्व कार्यक्रमांना अजितदादा आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कण जपणारे अजितदादा यासारखं महान व्यक्तिमत्व हे परमेश्वरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेसाठी धाडून दे अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. दादांना यशोमंदिर परिवाराच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतो आहोत. ओम शांती शांती शांती. मंदिर एक अत्यंत नामांकित असलेली पतपेढी. या पतपेढीचा गारगाव शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शांताराम शेठजी पाकळे, तसेच इथे उपस्थित असलेले आदरणीय मधुकरराव MS गायकर साहेब, आमचे मित्र माननीय सूत आणि ज्येष्ठ नेते मनसेचे गणपतरावजी महाले साहेब, तसेच या जिल्हा परिषदेचे गटनेते आणि जिल्हा काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजयजी फटांगरे, इथे उपस्थित असलेले जिल्हा परिषद माजी सदस्य मान्य सूत आणि या पठार भागातले नेतृत्व नेते मान्य जनार्दन शेठ आहेर, तसेच किशोरजी डोके, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट हांडे, कैलासराव शेळके, नामदेवरावजी गुंजाळ, महमूदाची आरोटे आपले चेअरमन, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन अमोलजी उगले, सरव्यवस्थापक भाऊसाहेब गवांदे, अंकुशराव बोडके, दिलीप शेठ आहेर, खूप इथे मान्यवर आहेत. आणि मला ज्यांनी इथे म्हणजे खूप फोन त्यांना करावे लागले, दिनेश चंद्रजींना, माझे खूप जवळचे मित्र आणि सतत सामाजिक कामामध्ये अतिशय अग्रेसर असतात. जेडी मते साहेब, सर्वच तसेच सांडे साहेब आणि सर्वच उपस्थित मित्रांनो, बंधूंनी भगिनींनो, खरं तर सहकार हा एक खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं असं एक मंत्र आहे म्हणूया, किंवा माध्यम आहे की ज्याच्यातून खऱ्या अर्थाने आपल्याला सामान्य माणसाची प्रगती करता येते. इंदिरा गांधी म्हटलं होतं की सहकार एक दुसरं प्रभावी माध्यम नाही आहे. आणि सहकाराची निर्मितीच मुळात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी निर्माण झाली. संगमनेर तालुका भाग्यवान आहे की इथे म्हणजे सगळ्या नगर जिल्हाच इथे जेव्हा सहकाराची सुरुवात झाली ती नगर जिल्ह्यात झाली. तसं तर नगर जिल्हा अत्यंत दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता, तो पुढे जाऊन सहकाराचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला. आणि यामध्ये पाकच्या पिढीतील सर्व मान्यवरांचं खूप मोठं योगदान आहे. संगमनेर तालुक्यामध्ये आपण होतो की आदरणीय भाऊसाहेब थोरात, तर त्यांनी एक पारंपरिक राजकारण त्यांनी केलं नाही. ते एकदा आमदार झाले, परंतु ते आमदार म्हणून ते काय फार रमले नाही. ते म्हणजे मला सहकारात काम करायला आवडेल, कारण त्यांचा स्वभाव एकदम स्पष्ट होता, कडक होता, परखड होता. आणि राजकारणात असं चालत नाही. राजकारणात चालतं तिळगुळ घ्या गोड बोला म्हणावं लागतं, त्यामुळं आणि मागेल ते द्यावं लागतं. म्हणजे कशालाच नाही म्हणायचं नाही, जे काही कार्यकर्ता मागेल त्याला होत म्हणावं लागतं. आणि त्यामुळे आदरणीय दादांचा तो स्वभाव नव्हता. दादांचा अतिशय कडक आणि शिस्त फार नाही. आता सहकार म्हणलं की तिथे वाईटपणा घ्यावा लागतो, लोकांना शिस्त लावावी लागते. तर ती तिथे लावायची असेल तर मग त्या माणसाने याला परत निवडणुकीला उभं राहिलं की मग अडचण होती. लोक होतं तेव्हा कसा आला होता आमच्या दारात, कसे पाठवलं त्या नोटिसा, त्याला काय उत्तर देणार. तेव्हा आदरणीय भाऊसाहेब थोरात आणि सहकाराची वाट धरली. आणि खरोखर म्हणजे आता ही काय सांगण्याची आपल्याला आवश्यकता असं नाही. आपण सगळेजण संगमनेर त्या सगळ्या सहकारात जाणतो. पण आज राज्यामध्ये गणपतराव म्हटले नाही, वाकळे साहेब म्हणलं की सहकाराविषयी बोला. पण सहकाराविषयी बोलण्याची आता कशा अर्थाने स्थिती राहिलेली नाही. फार वाईट अवस्था अनेक संस्थांमध्ये आपण पाहतो. त्याला अपवाद आहेत, यशोमंदिर सारख्या संस्था. तर तू
सहकार हे जसं ते एक पवित्र माध्यम आहे तसं ते पवित्र माध्यम आहे, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. ते सतीचं वाहन आहे, ते असं घेतला बसा टाकणार नाही, उठणार नाही, मातणार नाही असं ते. आणि त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणानेच त्या ठिकाणी सहकारामध्ये काम करावं होतं. अनेक त्या ठिकाणी सहकारातले किस्से मागच्या पिढीतील लोक किती काळजी घेत होते, अतिशय काळजी घेत होते की आपल्यावर कुठल्याही स्वरूपाचं म्हणजे सहकाराचं संस्था म्हणजे त्यांना प्राण की हे असायचं, प्राणापेक्षा प्रिय होत्या. कुटुंब असेल, नेता ना कार्यकर्ता असेल, त्या कुणाची ते पर्वा करत नव्हते. हे खऱ्या अर्थाने सहकार्याचं मूळ असं सत्व आहे. ते सत्व जपणं हे खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. आज यशो मंदिर असेल तर म्हणजे आपल्याला माहिती की पठार भागातल्या सर्व शेतकऱ्यांना आज खूप परिस्थिती बदललेली आहे. पण काही आपण बघतो की 5-50 वर्षापूर्वी किती बिकट परिस्थिती होती आणि मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक आर्थिक सहकार्य करणं, आर्थिक मदत करणं, त्याच्या माध्यमातून आपलं जीवन उभं करणं हे खूप महत्त्वाचं होतं. आणि ते यशो मंदिरने केलं. कारण म्हणजे पठार भागातील मी बघतो की माणसं खूप कर्तबगार असतात. कारण त्या प्रतिकूल परिस्थितीतून ते चांगलं एकदम कडक असं घट्ट असं त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालेलं असतं. मग जसं ते सांगितलं की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या सहकाराच्या सगळ्या वाटचालीमध्ये एक जे काही टप्पे अनेक आले त्यामध्ये हा देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे की आज जागतिकीकरण आहे, उदारीकरण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं. त्यामुळे गणपतराव महाले यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला थोडक्यात पण खूप महत्त्वाच्या गोष्टी ते सांगितल्या की त्याचं आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला एकतर आपल्यासुद्धा सर्व्हिसेस आता फास्ट झाल्या पाहिजे. खूप जे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याचा वापर करून ग्राहकांना अत्यंत ताबडतोबीने त्या सर्व्हिसेस मिळाल्या पाहिजे, ग्राहकाचं समाधान झालं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न झाले पाहिजे. आणि व्याजाचे दर हे अत्यंत कॉम्पिटिटिव्ह पाहिजे. आपण पूर्वी ऐकायचो किंवा युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये 4% व्याजाचा दर आहे. आपण हळूहळू त्याच्याकडे म्हणजे काही तर अशा देश आहेत की त्याच्यामध्ये पैसे ठेवायला तिथं पैसे घेतं म्हणजे हे देत नाही, कर्ज द्यायला एक त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचं दर आकारला जात नाही. अशा स्वरूपाचं सुद्धा त्या ठिकाणी अतिशय 0.5%, 1% अशा प्रकारच्या कर्जाच्या ठेवी आहेत, कर्जाचे व्याजदर आहेत. तेव्हा आपल्याला निश्चितपणाने त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की शेवटी मित्रांनो आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना आता उद्योजक झालं पाहिजे. उद्योजक होणं हे खूप महत्त्वाचं. शेतीवर आपण कधीही फार मोठं यश मिळू शकणार नाही. चांगलं जीवन जगू शकू, आपण एक स्वाभिमानाचं जीवन जगू शकू, परंतु आपल्याला जर खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला पुढे जायचं असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. उद्योग याचा संबंध शेवटी आपल्या मी यशो मंदिरला सांगतो, मी आमची पण एक छोटीशी पतसंस्था त्यांनाही सांगत असतो की तुम्ही केवळ कर्ज देणं आणि कर्ज वसूल करणं एवढं करू नका. लोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण केली पाहिजे. लोकांमध्ये त्या ठिकाणी थोडासा वेळ होतो तरी 1-2 गोष्टी मी फक्त इथे आर्थिक साक्षरता झाली पाहिजे आणि उद्योजकता वाढीला लागली पाहिजे. जसं ते माहेश्वरी किंवा समाजातील मुलांना लहानपणापासूनच पैसे मिळवले पाहिजे असा त्या मुलांवर संस्कार झालेला असतो. आपल्याकडे तो संस्कारच होत नाही. पैसे खर्च कसे करावे याचा संस्कार मात्र आपण रोज करत असतो. मोठे साखरपुडे त्यालाच मोठे साखरपुडे आपण करतो. मला काही समजतच नाही इतकी उधळपट्टी चालू आहे खरं बहुजन समाजाची. गणपतराव मी आत्ता साखरी तालुक्यात गेलो होतो, मला तिथे बोलवलं होतं. तिथे 14 फेब्रुवारी 1926 त्या रोजी तिथे बहुजन समाजातल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन एक परिषद घेतली होती आणि तिथं 100रावा त्या ठिकाणी साजरा करत होते. तेव्हा त्यांनी मला तिथं निमंत्रित केलं होतं. 100 वर्षापूर्वी त्यांनी काही ठराव केले होते. त्यामध्ये हे ठराव होते की बाबा हुंडा घेऊ नये, लग्नात जाताना वरमाया जास्त नेऊ नये, जरी नेला तर एकाच वरमाईला साडी घ्यावी. काही नाही आता आपल्याला माहिती वरमाईची यादी एवढी मोठी आहे, जेवढं मोठं घर तेवढं मोठी वरमाईची यादी. हे सामाजिक बदल आपल्याला करावे लागतील. आपण नाहीतर हे बघा आपली प्रगतीच होऊ शकत नाही. हे कधी कधी इतकं वाईट वाटतं की जग कुठं चाललं आहे. किंवा सांगतो मध्यंतरी एक मोठी यादी झाली 500 भारतातल्या सगळ्यात श्रीमंत 500 लोकांची यादी जाहीर झाली. 500-600 काहीतरी. एकही मराठी माणसाचं नाव नव्हतं. एकच होतं ते पुण्यातले होते. त्यामुळं असं कुठलं ग्रामीण भागातलं किंवा बहुजन समाजाचं एकही नाव त्यामध्ये नव्हतं. आज आपण बघतो की आपले किती 1-2% लोक म्हणजे जे काही आपण बघतो बहुजन समाजाचे काय 60-70% लोक असतील, 1% सुद्धा लोक त्या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये नाही.
भारतातली संपत्ती जर पाहिली मित्रांनो तर 50% संपत्ती माहेश्वरी समाजाच्या त्यांच्याकडे आहे. शेवटी त्यांनी मिळवलेली, त्याला काही त्यांना दोष देण्याचं कारण नाही. शेवटी ते उद्योग काढतात, व्यवसाय काढतात, परिश्रम घेतात. त्यामुळे आपल्याला उद्योजक व्हायला पाहिजे आणि आपल्याला उद्योजक होण्यासाठी जे लागणारे आर्थिक सहाय्य ते यशोमंदिर असतील किंवा वेगवेगळ्या आपल्या ज्या सहकारी संस्था आहेत, अमृतवाहिनी आहे, त्यांनी आपल्याला दिल्या पाहिजेत. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. खूप छान काम यशोमंदिरचं खऱ्या अर्थाने चालू आहे. इथे आदरणीय सर्व संस्थापक गायकर साहेब आहेत, त्यांनी किती कष्ट घेतले. वाडकर साहेबांनी सांगितलं कशा पद्धतीने पतसंस्था निर्माण केली, कशी तिची उभारणी केली ते सांगितलं. त्यांचं ते पायातले म्हणजे त्यांचा पाय आहे, त्यांच्या पायावर आजचे हे यशोमंदिर त्या ठिकाणी उभं आहे. तेव्हा त्या सगळ्या संस्थापकांना आणि त्या सर्व संचालकांना मी या ठिकाणी अभिवादन. परिसरातल्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये जे रोपटं रोवलं जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी आणि आत्ताच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तिचा यशोमंदिरचा मोठा वृक्ष उभा केला. त्या यशोमंदिरच्या शाखेच्या 22व्या शाखेच्या निमित्तानं उद्घाटक लाभलेले ज्येष्ठ नेते, माझे मित्र, मार्गदर्शक डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, त्याचबरोबर या संस्थेचे संस्थापक माझे मित्र MS गायकर साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे नातेवाईक आणि माझे मित्र म्हणता येणार नाही, माझे मार्गदर्शक म्हणावं लागेल त्यांना, शांतारामजी वाकडे साहेब, कान पकडतील माझा ना नंतर मित्र म्हणजे. आता ज्यांचं भाषण झालं छान, जनार्दनजी आयर जे कार्यक्रमाचे अध्यक्ष होणार होते, मी आशा करतो की तुम्ही लवकरच एक पुढची शाखा उद्घाटन व्हावं आणि तुम्ही अध्यक्ष कार्यक्रमाचे व्हावेत. त्यासाठी आमच्यासाठी काही आदेश असेल तर सांगा, करून टाकू. फार मोठी गोष्ट नाही आहे. माझे मित्र सहकारी या परिसरामध्ये उत्तम काम करणारे किशोरजी ढोके, या संस्थेचे अध्यक्ष आरोटे साहेब, उपाध्यक्ष अमोलजी उगले, पाठीमागं त्यांनी छान भाषण केलं KV आरोटे साहेब, तेही माझे मित्र आहेत जुने. आणि कैलासरावचं भाषण राहिलं, अजयजी फटांगरे यांचं पण भाषण झालं. खाली इतकी सगळी मित्रमंडळी येतात, म्हणजे माझे जुने मित्र BJ गायकर, BR आरोटे, इकडं हांडे साहेब, वाळून साहेब, दिनेशचंद्र होळवळे, आमचे जुने कार्यकर्त्यांच्या चळवळीमध्ये दिनेशरावांनी मी गप्पा मारायचो इकडे त्या काळात. स्वप्नवत गप्पा असायचे. आमचे विजयराव मवाळ आहेत, बजरंग शेठ बसलेले समोर. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी मला माफ करावं, नामोल्लेख झाला नाही तर. डॉक्टर साहेबांनी माझ्या कानात सांगितलं की किती भाषणं राहिली. म्हटलं आता आठवड्यात आलीत पण काळजी करू नका, मी लवकर उरकतो. म्हणजे मला पुढे लग्न आहे. कार्यक्रम छान आहे, सुंदर आहे. तुम्ही सगळ्यांनी चांगलं बोललं. रमेशराव आयरांनी सांगितलं स्थानिक लोकांना मिळाला पाहिजे रोजगार. संस्था वाढलेली आहे. सहकार, असहकार आणि समांतर सहकार मोठे लांबणारे विषय आहेत. पण महाराष्ट्राचं भाग्य आहे, महाराष्ट्रामध्ये सहकार रुजला, महाराष्ट्रामध्ये सहकार वाढला. आणि मग त्या सहकाराची प्रेरणा घेऊन आमच्या भूषण शिंगोटेंनी एक यशोमंदिर सहकार ग्रुप पण स्थापन केला आहे व्हॉट्सअपवर. पण भूषणराव सध्या मी काही ग्रुप बघत नाही, त्याच्यामध्ये इतक्या फॉरवर्ड्स येतात की आता तेवढा वेळ मला मिळत नाही. चांगलं मार्गदर्शन करतात ते. काळानुसार बदललं पाहिजे. 2-3 गोष्टी सांगायचा मला अधिकार नाही आहे, कारण फायनान्स किंवा अर्थकारण, धर्म अर्थ मोक्ष कामम अर्थ विनम सर्व व्यर्थ, म्हणजे पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये जे 4 पुरुषार्थ सांगितले, त्या पुरुषार्थांमध्ये सांगितलं सगळे पुरुषार्थ तुम्ही करा, पण ज्याला अर्थ जमला नाही त्याचं सगळं व्यर्थ आहे. आणि काळ, राजकारण, समाजकारण इतक्या वेगाने बदललं की आज ज्याचा खिसा गरम आहे त्यालाच किंमत आहे. मग तो कसा आहे असो, ते पैसा कोणत्या मार्गाने आला समाज त्याचं बघत नाही. बरं वाटो न वाटो ही सत्यस्थिती आहे. परंतु तरी तुकारामाने सांगितलं, जोडुनिय धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. आपल्या संस्कृतीमध्ये मात्र धन उत्तम व्यवहारानं, उत्तम विचारानं जमा करावं आणि नुसतं जमा करून ठेवू नये, तर ते विलास विचारानं म्हणजे चांगल्या समाजासाठी, गरजूंसाठी वेच करावा, त्याचा व्यय करावा, ही शिकवण दिलेली आहे. तुम्ही सगळ्या कार्यकर्ते मंडळींनी काम करताना ही संस्था उभी केली, तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. काही गोष्टी चुकल्या असतील पण एक लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये काही गोष्टी होत असतील, कोणी तुमच्यावर आरोप करत असतील, आरोप करणाऱ्याने लक्ष ठेवा, ज्यांनी काहीच केलं नाही ना तो चुकू शकत नाही.
जागेवर जर बसले घराच्या बाहेर, ते म्हणतात ना बोटी बांधल्यात डोंगरे साहेब, परंतु त्या जर पाण्यामध्ये घातल्या नाहीत, वादळामध्ये घातल्या नाहीत, तर त्या बोटींचा उपयोग काय? एखादा अपघात होऊ शकतो, एखादं जहाज बुडू शकतं, परंतु त्या भीतीनं किनाऱ्यावरच राहणं म्हणजे तुमचं आयुष्य वाया घालणं. तर तुम्ही हे चळवळीचं सामर्थ्य करताय. मला 2-3 मुद्दे फक्त आपल्याला सुचवायचे आहेत. डॉक्टर साहेब सहकारामधून अनेक गोष्टी केलेल्या आहेत, गायकर साहेब बोलतील, ती लोक सांगतील. व्याजदर व्यवस्थित असायला पाहिजे. तुमची स्पर्धा नॅशनलाइज बँकांशी आहे, नव्या NBFCशी आहे. पूर्वी एका तुमच्या कार्यक्रमात मी आलो होतो तेव्हा सांगितलं की फिनटेक पूर्वी कर्ज घेणं किती अवघड होतं. आता मोबाईलवर एक लिंक येते आणि ते सांगतात भरा, तर त्याच्यात चायनीज माफी आहेत, पण काही चांगली लोक आहेत. मला खरोखर एकदा गरज लागली आहे साहेब एका विषयाला, तर ते किशोर शेठ तसे माझ्या पाठीमागं उभे राहतात, पण एकदम अर्जंट एक चेक लागलेला होता आणि पैसे नव्हते अकाउंटला. आणि मला एक लिंक फार दिवसापासून आलेली की तुम्हाला 4.5-5 लाख रुपये, आणि मी बघितलं की मला बरोबर 3.5 ते 4 लाख रुपयाची गरज होती. म्हटलं पुन्हा मित्राला मागायच्या ऐवजी आहे ना, याच्यावर लिंकवर मी क्लिक केली आणि काय आश्चर्य, पुढच्या 20 मिनिटांमध्ये माझ्या अकाउंटवर मेसेज आला की तुमच्या अकाउंटवर 4.5 लाख रुपये IDFCनं तुमचं क्रेडिट बघून तुमचं क्रेडिट केलेलं. जुनी गोष्ट आहे, IDFC नुकतीच आली तेव्हा. मी ते महिन्याभरात पैसे भरून टाकले, पण मला सुरुवातीला विश्वास वाटत नव्हता. पण आत्ता एवढं सोपं झालं की म्हणजे फक्त मोबाईलवर लिंक केली. या सगळ्यामध्ये तुमचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का, की हे सगळे माझ्या समोर बसलेले आहेत ना, टोपी घातलेले, धोतर घातलेले, पायजामा घातलेले, गावात शेतात काम करणारे, आपणही तिकडूनच आलेलो आहे. या सगळ्यांचं एक्सपोजर आहे ना तिथं नाही. आणि पतसंस्था आणि या मातीतनं गेलेल्या पतसंस्था कशासाठी पाहिजे या सगळ्या वातावरणामध्ये? तर मी आता लंडनच्या फायनान्शियल मार्केटमध्ये सुद्धा पाय टाकलाय, तिथेही काम करतो. पण त्या सगळ्याचं ग्लॅमर एवढं नाही आहे, ते वेगळ्याच लोकांसाठी आहे. इथं जे मातीतनं आले आणि मातीमध्ये मदत करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या यशोमंदिर सारख्या संस्था आहेत, त्या वाढल्या पाहिजेत. तुमच्या स्पर्धांमध्ये तुमचे व्याजदर तुम्ही नॅशनलाइज बँकांशी व्यक्त मॅच करा. आणि जे लोक तुमचे कर्ज भरतायत तुम्ही देतच असाल, पण विशाल जुन्नर जसं एक रिबेट देतं, तो रिबेट त्याची हे आहे. म्हणजे मी एक विशाल जुन्नरचं पण कर्ज काढलं होतं, ते भरल्यानंतर सुद्धा मला दर वर्षाला भरभरून अकाउंटला कधी 25,000-30,000 येतात. मी म्हणतो काय झालेलं आहे, त्यामुळे तुमचं कर्ज भरलं गेलेलं आहे. पण लोकांच्या याच्यातनं जे येतात ते ज्यांनी कर्ज भरलं त्या सभासदांना देतात. मी त्या खोलात गेलो नाही. तुम्ही सगळी तज्ज्ञ मंडळी वाळून साहेब, तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि काट टाका. शेवटचं सांगतो आणि थांबतो. याचं कारण बदल इतके प्रचंड वेगळ्यात होत आहेत, जगामध्ये बदल होत आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रात. यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित या पतसंस्थेच्या घारगाव येथील शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष, खरं तर नियोजित अध्यक्ष घारगावचे आयर पाटील होते, परंतु या ठिकाणी जुने जाणते या यशोमंदिर पतसंस्थेचे ज्यांनी पायाभरणी केली ते शांताराम शेठ वाकळे, त्याचप्रमाणे या पतसंस्थेचे संस्थापक माननीय MS गायकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक राज्याचे उपाध्यक्ष गणपतरावजी महाले, आणि या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं तर आता कोणाकोणाची नावं घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. दिनेशराव आपल्यासारखे ब्राह्मणवाडा असेल, पठार भागातील असतील, कुतुळ असेल, या परिसरातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित, कोटेचे बहुतेक मंडळी उपस्थित आहेत. आणि या उपस्थितांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिनेशराव रेल्वेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. यशोमंदिर पतसंस्थेच्या माध्यमातून जुनी मंडळी आहेत, तरुण मंडळी आहे, असा या ठिकाणी सर्व ताळमेळ घालत खरं तर आळेपाटा असेल, संगमनेर असेल, या ब्राह्मणवाडा असेल आणि आता घारगाव, या 4 शाखेच्या उद्घाटनाला मी उपस्थित होतो आणि आजही आहे. खरं तर मला अभिमान यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांचं जाळं विणत असताना यशोमंदिर पतसंस्था हा आमच्या दृष्टीनं, खरं तर आम्ही लहान असल्यापासून
एक पतसंस्थेचा सहकारात काम करणारा यशो मंदिर हा जो घटक आहे तो अतिशय आमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. याचं कारण म्हणजे आम्ही नॅशनल बँकेचं केव्हाही कर्ज घेतलेलं नाही, कारण पतसंस्था या आमच्या दृष्टीने अतिशय जवळच्या कैलासरावची सुरेश रघुनाथ वाघ आणि मी या तोही आम्हाला अतिशय मोठा अभिमान होता. आणि संस्थेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अतिशय काटेकोर पद्धतीनं यशो मंदिर पतसंस्थेचं कामकाज आहे. विस्तृतपणे खरं तर सांगायचं म्हटलं तर या भागामध्ये कर्ज देत असताना आम्ही तर काही संचालक पण नाही, परंतु सभासद आहोत. परंतु आपला जो कर्मचारी वर्ग आहे हा सातत्याने आमच्याशी जनाभाऊ असेल, मी असेल, जर थकबाकी झाली तर इथं काय करायचं हे सातत्याने आपला कर्मचारी वर्ग सुद्धा आम्हाला विचारत असतो. ही खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीने अतिशय मोठी बाब आहे. आणि म्हणून आमची संस्था खरं तर लहान आहे, परंतु या ठिकाणी आमचे हनुमान पतसंस्थेचे चेअरमन आहेत, बाळासाहेब गाडेकर आहेत, शांतारामनाथा गाडेकर असतील, सर्व आमच्या संस्था छोट्या आहेत, परंतु आम्हाला हे असताना सुद्धा यशो मंदिरचा अभिमान यासाठी आहे की आपण पठार भागातील सर्व जास्तीत जास्त सभासद या विभागाचे यशो मंदिर पतसंस्थेमध्ये आहे आणि सर्वच आपले हितचिंतक आहेत. आम्ही आपले हितचिंतक आहोत. म्हणून खरं तर ही संस्था 350 कोटीच्या वरती ठेवी असलेली संस्था आहे. आमच्या 10-1 कोटीच्या आसपास आमच्या ठेवी आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सुद्धा सहकार्य करावं. निश्चितपणे आमचं सहकार्य आपल्याला राहणारच आहे. आणि आमचे गणपतराव माले साहेब असतील, आम्ही सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा आमचे रमेश काका या ठिकाणी असतील, पठार भाग विकास आघाडीचे प्रमुख जे आहेत, या सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणे आज यशो मंदिर पतसंस्थेला या ठिकाणी या घारगाव शाखेला शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी तत्वावर सहकारी साखर कारखाना काढला आणि बघता बघता सहकार महाराष्ट्रात नाही तर देशात पोहोचला, गुजरातमध्ये पोहोचला आणि सहकाराची ताकद एवढी निर्माण झाली का सहकारामध्ये सरकार बदलण्याची ताकद एकेकाळी निर्माण झाली. सहकार तेवढ्या पद्धतीने चालू होता आणि ज्यावेळेस सहकारामध्ये सरकार बदलण्याची ताकद निर्माण झाली त्यावेळेस कुठंतरी त्याला दृष्ट लागायला सुद्धा सुरुवात झाली. आणि आता अलीकडं तर ही सहकाराची जी काही सरकारशी समांतर अशी यंत्रणा उभी राहिली, याचा पोषण उठून सरकार अडचणीत आणण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करतायत आणि ते थोपवण्याचं काम खऱ्या अर्थाने सहकार चळवळीला करायचा. कॉर्पोरेट क्षेत्राचंही सुद्धा आता आपल्याला आव्हान आहे. अनेक मल्टीस्टेट कंपन्या आलेल्या आहेत, या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. अनेक फायनान्स कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत आणि यांचं काम काय आहे? यांचं काम सर्वसामान्यांचा उद्धार करणं, याच्याही पेक्षा नफा कमावणे हा जास्त आहे. आणि म्हणून ज्यावेळेस चिंध्या पांघरून मी सोनं विकायला बसलो त्यावेळेस कुणी फिरकलंच नाही. पण जेव्हा सोनं पांघरून चिंध्या विकल्या गर्दी हटलीच नाही. अशी अवस्था आज झालेली आहे. आपली यशो मंदिर सहकारी पतसंस्था हे सोनं घालून चिंध्या विकत नाही तर एक वेळ स्वतः चिंध्या पांघरून सोनं विकणारी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वावर चालणारी 1 नंबरची पतसंस्था आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि याचे संस्थापक आमचे आदरणीय MS दादा आहे. त्यांना सहकार्य आपल्या सर्वांचं आहे. आजही इथंही चित्र जर पाहिलं तर जे खऱ्या अर्थाने या संस्थेचा गाडा चालवत आहेत हे सर्व मंडळी आपल्या समोर बसलेली आहे. आम्ही तर त्यापुढे काहीच नाही, आपण त्याच्या पुढे काहीच नाही. मग त्याग ज्यांच्यामध्ये आहे हा त्यागाचं खरं म्हणजे प्रतीक आहे. आणि म्हणून या सहकारी संस्था एक वेगळं आगळं असं या सहकारी संस्थेचं महत्व आहे. खरं म्हणजे या इतर पतसंस्था आणि यशो मंदिर पतसंस्था यामध्ये एक फरक तुम्हाला सांगतो. मी वकिली व्यवसाय करतो, कार्यकर्ताही पण आहे आणि माझ्याकडे 2 मोठ्या जिल्हा लेवलच्या सहकारी बँका आणि 8-10 पतसंस्था यांचा मी कायदेविषयक सल्लागार आहे. यशो मंदिरचं वैशिष्ट्य असं की व्याजाची आकारणी सरळ पद्धतीने केली जाते आणि कधीही व्याज मुद्दलात मिळवलं जात नाही. त्यामुळं प्रामाणिक कर्जदाराला हे कर्ज फार परवडतं. परंतु मित्र हो, जर हे कर्ज परवडत असेल, आपल्या वेळेला आपली नड भागवत असेल
तर त्याची परतफेड मात्र चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. आणि यशो मंदिरची ही यंत्रणा, कारण वसुली हा अपतसंस्थांचा नव्हे कुठल्याही आर्थिक संस्थेचा प्राण आहे. आणि ज्याचा हा प्राण आहे आदरणीय माजी आमदार आदरणीय सुधीरजी तांबे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी यशो मंदिर परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. शाखेच्या उद्घाटनानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय सभासद बंधू आणि सन्माननीय व्यासपीठ, मी वेळचा थोडा हे करतो, वेळ आपला वाचवायचा प्रयत्न करतो आणि सर्वांचाच नामोल्लेख न घेता सन्माननीय व्यासपीठ, सर्व सभासद बंधू आणि भगिनींना विनंती करतो आपण आणि आपल्या प्रास्ताविक भाषणाला सुरुवात करतो. आदरणीय उपस्थित मान्यवर सभासद बंधू भगिनी, मी आज आपल्या सर्वांसमोर आपल्या संस्थेचे तथा कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडण्यासाठी उभा आहे. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपल्या यशो मंदिर सहकारी पतसंस्थेची स्थापना 10 जानेवारी 1979 रोजी, म्हणजेच आज संस्थेची यशस्वी वाटचालीची तब्बल 47 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या संस्थेचे संस्थापक MS दादा गायकर यांनी आपला दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन या संस्थेची पायाभरणी केली. या पवित्र कार्यात त्यांना कैलासवासी शेळके मास्तर, महाले मास्तर, बोडके मास्तर, श्री SS हांडे साहेब आणि जेडीमते साहेब तसेच प्रवर्तक मंडळातील सर्व सदस्यांचे अमूल्य सहकार्य लाभले. तसेच कैलासवासी यज्ञ उळवळे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत गेला. सर्व सभासदांना विश्वास, सहकार्य आणि योगदानामुळे संस्थेची भक्कम पायाभरणी झाली. आज महाराष्ट्रामध्ये सुमारे 22,000 पतसंस्था आहेत या कार्यरत असून त्यामध्ये जवळपास 2 कोटी ठेवीदार आहेत आणि एकूण त्या ठेवीदारांचे 25,000 कोटी रुपये या पतसंस्थांमध्ये गुंतलेले आहेत. या सर्वांचा मूलभूत उद्देश म्हणजे सभासदांची पत निर्माण करणे, ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील सभासदांचे जीवनमान उंचावणे आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे. पूर्वी सभासद केवळ विश्वासार्थ पैसे ठेवायचे, परंतु आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये बँका आणि सहकारी संस्था यांच्यात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत टिकून राहणे आणि वाढ करणे हे मोठे आव्हान झालेले आहे. आणि कर्ज ठेवींच्या व्याजदरात समतोल राखणे आणि पारदर्शक कारभार या तत्वावर पुढे उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. आज संस्थेचे कार्यक्षेत्र मुंबई, कोकण, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर विभाग असे आहे आणि संस्थेचे एकूण सभासद 76,261 इतके सभासद असून 342 कोटी रुपयाच्या ठेवी, 249 कोटी रुपयांचे कर्ज वाटप आणि संस्थेची वाढ काहींना वाटत असेल याने एवढी झालेली असताना काहींना वाटत असेल की काही वाढ ही संत वाटू शकते, परंतु संत गतीने वाहणाऱ्या नदीचे पात्र विशाल आणि खोल असते. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेची वाढ ही स्थिर, भक्कम आणि दीर्घकालीन विश्वासाच्या दिशेने होत आहे. जागतिक पातळीवर सतत होणारे आर्थिक बदल तसेच सहकार खात्याकडून लागू होणारे नवनवीन नियम यांचे पालन करताना सभासदांना दर्जेदार सेवा देणे हे खरोखरच तारेवरची कसरत आहे. तरी सुद्धा सर्व नियमांचे काटेकोर पालन करून आपली संस्था पारदर्शकता, विश्वास आणि सेवा या तत्वावर पुढे वाटचाल करत आहे. आज या यशामागे संस्थापकाची दूरदृष्टी, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सभासदांचा अढळ विश्वास. पात्र याच विश्वासाला बळावर आपण पुढील काळातही अधिक सक्षम, अधिक पारदर्शक आणि अधिक प्रखर संस्था घडू हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय सर. ND बोडके साहेब असतील, त्याचप्रमाणे MS हांडे साहेब असतील, या मान्यवरांनी ही संस्था यशस्वीपणे चालण्यासाठी त्या ठिकाणी मोलाचं योगदान आपल्या आयुष्यातील त्या ठिकाणी दिलं. खरं तर 10 जानेवारी 1979 रोजी या पतपिढीची जनाभाऊ त्या ठिकाणी स्थापना झाली. खरं तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम खऱ्या अर्थानं अजित भाऊ या पतसंस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी या मंडळींना केलं. ही पतसंस्था आज सांगायला आनंद वाटतो की 600 कोटीच्या वर
या ठिकाणी व्यवसाय करत असताना एक उत्तम अशा पद्धतीचं एक पतसंस्था म्हणून महाराष्ट्राच्या पटलावरती त्या ठिकाणी आपलं नाव कोरलेलं आहे. खरं तर आज आपण पाहत असतो कोलवळे साहेब महाराष्ट्रामध्ये पतपिढी म्हटलं की विश्वासार्हता आली आणि ती विश्वासार्हता जपण्याचं काम खऱ्या अर्थानं फापाळे साहेब या पतसंस्थेनं केलं. ती करत असताना या संस्थेचा आलेख स्वर्गीय एच.जी. होलवळे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे त्या ठिकाणी उंचावला गेला आणि आज 600 कोटीचा टप्पा या ठिकाणी सहजपणे पार पाडला. आज घारगाव या ठिकाणी या संस्थेचा सहकाराचा नवा अध्याय लिहिला गेलाय. खरं तर मी या संस्थेचे अध्यक्ष असतील, या संस्थेचे उपाध्यक्ष आमचे मित्र अमोलजी उगले असतील, त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ असेल, या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी या संस्थेचं या ठिकाणी शाखा सुरू केली. माननीय पांडुरंग खंडू बोडके माजी संचालक यशोमंदिर पतसंस्था, त्याचप्रमाणे भिका बापू बोडके, ज्ञानेश्वर मुरलीधर बोडके, सन्माननीय डॉक्टर संपत बबन इतापे, निलेशजी इतापे, दत्तात्रयजी इतापे, नामदेवजी बोडके, दत्तात्रय संतू बोडके, योगेशजी बोडके, मंगेश बागा बोडके, सरपंच म्हसवंडी, नारायणजी बोडके, पोलीस पाटील म्हसवंडी, बळीराम कारभारी बोडके, मंगेश सुभाष बोडके, उद्योजक संगमनेर सुभाष गोविंद बोडके, याही मान्यवरांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. यशोमंदिर पतसंस्थेचं कार्यालयाचं उद्घाटन होतं. काय सांगाल? यशोमंदिर सहकारी घारगाव हे आता या परिसराचं मध्यवर्ती केंद्र आणि शेती उद्योग व्यवसाय आता या ठिकाणी वाढत आहे. त्यामुळे एक आपल्या संस्थेचं असणं आवश्यक होतं. त्यामुळे यशोमंदिरने या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन, त्यांना धन्यवाद. यशोमंदिरबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटतो की त्या पिढीतील मागच्या पिढीतील शेळके मास्तर असतील, महादेव मास्तर असतील, मोठे मास्तर असतील, डोळे साहेब असतील, डी मते साहेब असतील, किंवा विद्यमान आपले गायकर साहेब असतील, यांना किती दूरदृष्टी होती. समाजाच्या समाजासाठी पाया लागतात आणि एक हक्काची, कारण आज आपल्याला एक तर पोटा कुठूनही होऊ शकतो, फार परिस्थिती बदललेली आहे. तर एक वेळ असा होता की सामान्य माणसाला त्या नॅशनलाइज बँका असतील किंवा यामध्ये त्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नव्हती असं म्हटलं तर अवघड होऊ नये. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एक सर्वसामान्य व्यक्तीला स्वतःचा प्रकारची संस्था असावी, त्या भूमीतून या संस्थापकांनी तो पाया घातला, भक्कम पाया घातला. त्याच्यावर आज यशोमंदिरचं 450 कोटी ही जी काही झेप घेतलेली आहे ती निश्चितपणे या सर्व संस्थापकांच्या घेतलेली आहे. आज तुमचे त्या ठिकाणी चेअरमन आहेत श्री महादेव साहेब, आरोग्य भवनाची आरोग्य साहेब आणि वाईस चेअरमन अमोलजी मुगले यांचे सर्व सहकारी, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या आपला जो वारसा नव्या सहकार्याचा अत्यंत भक्कमपणे पुढे नेत आहेत. निश्चितच घारगाव परिसरातील सर्व सामान्य व्यक्तींना, शेतकऱ्यांना त्यांचा मोठा आर्थिक पाठिंबा राहील, आर्थिक राहील आणि त्यातून एक व्यवसाय अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब कार्यक्रम आलेला त्यांच्या वतीने मी